नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी. केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय. खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी किमान पेन्शन 3,000 रुपये करण्याची तयारी. तर मित्रांनो, तुम्ही EPS पेन्शनधारक असाल किंवा भविष्यात पेन्शन योजनेचा लाभ घ्यायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण सरकार आता EPS अंतर्गत मिळणारी किमान पेन्शन रक्कम 1,000 वरून थेट 3,000 रुपये करण्याच्या विचारात आहे. पण हा निर्णय कधी लागू होणार, काय अडथळे आहेत, जाणून घेऊया संपूर्ण बातमी. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी एक महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहेत तर पेन्शनधारकांना थेट लाभ देऊ शकतो. तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहिल्यांदा आपण जाणून घेऊया EPS योजना म्हणजे काय. EPS म्हणजे एम्प्लॉईज पेन्शन स्कीम, जी 1995 पासून अस्तित्वात आहे. ही योजना EPFO म्हणजेच एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन कडून चालवली जाते. सरकारी आणि खाजगी संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही योजना आहे. EPS अंतर्गत कर्मचारी आपल्या पगारातून 12% योगदान देतात. यातील 8.33% EPS मध्ये आणि उरलेले 3.67% EPF मध्ये जातात. या योजनेत सहभागी होण्यासाठी कर्मचाऱ्याचे वेतन 15,000 रुपयेपेक्षा कमी असावे. 2024 पर्यंतची अट. सेवानिवृत्तीनंतर दरमहा निश्चित रक्कम पेन्शन स्वरूपात दिली जाते, परंतु ती खूपच कमी म्हणजेच 1,000 रुपये इतकीच आहे. सध्याची स्थिती. पेन्शन किती मिळते. EPS अंतर्गत सध्या जवळपास 36.6 लाख लोक दरमहा पेन्शन घेतात. मात्र बहुतांश लोकांना फक्त 1,000 रुपये पेन्शन मिळते, जे सध्याच्या जीवनमानात अत्यंत अपुरी रक्कम आहे. अनेक पेन्शनधारक आजही दैनंदिन गरजांसाठी दुसऱ्यांवर अवलंबून असतात. महागाई दर वाढत असतानाच 1,000 रुपयांमध्ये औषधं, किराणा, वीज बिलही भागत नाही. केंद्र सरकार 2014 पासून या 1,000 किमान पेन्शनसाठी दरवर्षी अनुदान देतं. म्हणजे जो कर्मचारी पात्र आहे पण 1,000 रुपयाच्या खाली पेन्शन येते त्याला केंद्र सरकार भरपाई करून पूर्ण रक्कम देत आहे. इतिहास. पेन्शन वाढीची मागणी. EPS पेन्शन वाढण्याची मागणी गेली अनेक वर्षांपासून सुरू आहे. सध्याचा प्रभाव. 3,000 रुपये पेन्शनची शक्यता. सध्या केंद्र सरकार 1,000 रुपयाऐवजी 3,000 रुपये किमान पेन्शन देण्याच्या योजनेवर काम करत आहे. मनी कंट्रोलला एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की हे काम अंतिम टप्प्यात आहे. पुढील काही महिन्यात निर्णय येऊ शकतो. सरकार एकूण 36.6 लाख पेन्शनधारकांची यादी आहे. जर सगळ्यांना 3,000 रुपये पेन्शन दिलं तर दरवर्षी हजारो कोटींचा खर्च होणार आहे. 2023-24 मध्ये 1,000 रुपये पेन्शनसाठी खर्च झाला 1,223 कोटी. 3,000 दिल्यास खर्च 3 पट होऊन सुमारे 3,600 कोटी होईल. त्यामुळे सरकार आर्थिक दृष्टीने विचार करून निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. तर EPS पेन्शन वाढ होणं हे केवळ आर्थिक मदत नाही, तर लाखो कामगारांचं आयुष्य सुसह्य करण्याचं साधन आहे. तुम्हाला वाटतं का की सरकारने ही रक्कम 3,000 रुपयावरून 7,500 पर्यंत न्यायला हवी? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ शेअर करा, कारण अशी माहिती प्रत्येक EPS धारकांपर्यंत पोहोचणे गरजेचं आहे. आणि हो, सबस्क्राईब करा.